आता आपल्या शेतीसाठी मशागत करण्याचा काळ आहे. खरीप पिकांच्या तयारीसाठी शेतकरी दिवस रात्र धावपळ करीत आहेत. गेल्या काही वर्षात बैलांच्या भरोशावर असलेली शेती आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे पूर्वी बैलांच्या 4-4, 6-6 जोड्या होत्या, त्यांच्याकडेही आता एखादीच बैलजोडी उरलेली दिसते. कारण बैलजोडी सांभाळण्यासाठी गडी मिळत नाही, हेही त्यामागचे कारण आहे. आता तर ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर तथाकथित डिझेल टंचाईचे संकट उभे ठाकलेले आहे. डिझेलच्या भावात वाढ झालेली आहे. मशागतीसाठी लागणारी मजुरीही वाढलेली आहे. पण भाव वाढल्यावर देखील डिझेल मिळतच नाही. त्यामुळे ट्रॅक्टरचे मालक हैराण झाले आहेत. यामुळेच इतरांचे ट्रॅक्टर भाड्याने घेऊन जमिनीची मशागत करणारा शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेला आहे. सरकारने मात्र टंचाई नाही, भरपूर डिझेल उपलब्ध आहे असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भीषण आणि भयावह आहे. आम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे बैलजोडी सांभाळणे किंवा पोसणे बहुतांश शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर यांच्या भरोशावर शेती केली जाते. आता तर ट्रॅक्टरसाठी रांगा लावूनही हवे तेवढे डिझेल मिळत नाही. 59 लिटर मागितले तर फक्त 15 लिटर मिळते, ही सध्याची स्थिती आहे. त्यामुळे ऐन खरीपाच्या हंगामात शेतीची नांगरटी आणि वखारटी करण्यासाठी पायपीट करूनही नेमका ट्रॅक्टर याच काळात 24 तास कामाला लागतो. पण डिझेलच्या टंचाईमुळे 4-6 तासापेक्षा जास्त वेळ ट्रॅक्टर चालविता येत नाही. पूर्वीप्रमाणे कॅनमध्ये डिझेल देण्यात येत नाही, तर त्याऐवजी ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर जा आणि रांगेत उभे राहून डिझेल आणा. ही 4-5 तासांची कसरत करूनही ट्रॅक्टर पूर्ण वेळ चालू शकत नाही. डिझेल पेट्रोल कंपन्या आणि सरकार कितीही दिलासा देत असले तरी अनेक पेट्रोल पंपावर नो डिझेल नो पेट्रोलचे ठसठशीत फलक लागलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे हेच कळत नाही. आधीच शेतकरी मुद्रा टंचाईग्रस्त आहे आणि त्यामुळे सर्व शेतकरी आधीपासूनच त्रस्त आहेत. सरकारी आकडे म्हणतात आपल्याकडे सुमारे 3 लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे आणि 2 लाख लिटर पेट्रोल उपलब्ध आहे. सोबतच जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असेही ते म्हणतात. प्रत्यक्षात ट्रॅक्टर चालकांना किंवा शेतकऱ्यांना इंधन मिळत नाही हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसते आणि उघड्या डोळ्यांनी जे दिसते तेच सत्य आहे. तुमचे साठे कितीही असले तरी शेतकरी अधांतरी लोंबकळत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज शेतकरी डिझेल टंचाईच्या दुष्टचक्रात सापडलेला आहे. पुढील काळात त्याच्यासमोर म्हणजेच जमिनीला मशागत नाही, खते विकत घ्यायची असतील तरीही खतेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम होणार आहे. सध्याच्या घडीला आपल्याकडे अन्नधान्याचे साठे आहेत, परंतु पुढील वर्षी पीकच कमी आले तर देशातील मोफत धान्य वाटपाचे काय होईल याचाही विचार केलाच पाहिजे. 50-60 वर्षांपूर्वी अमेरिकेसोबत झालेल्या करारामुळे अमेरिकेने आपल्याला मिलो नामक धान्य पुरविले आणि त्या मिलोच्या धान्याबरोबर अमेरिकेने भारतात गाजर गवतही पाठवले होते. त्याचा शेतीवर आणि आपल्या पिकांवर आज देखील भीषण दुष्परिणाम झालेला आहे. किमान सध्या तरी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी हव्या तेवढ्या डिझेलचा पुरवठा करण्याची व्यवस्था सरकारने करावी, तरच शेतकरी जिवंत राहू शकेल. वास्तविक शेतकऱ्यांना जिवंत जरी ठेवायचे आहे की नाही याचा विचार या निमित्ताने करण्याची वेळ आलेली आहे.